सो गुड इव्हनिंग. अँड जसं आपण पाहिलं ह्या पहिल्या स्लाइडवर पाहिलं की इकॉनॉमीमध्ये निगेटिव्हिटी वाढली आहे, जसं कोविडच्या पॉझिटिव्ह केसेस वाढलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. खूप साऱ्या सेक्टरमध्ये डाऊनफॉल आहे. असे सेक्टर जे कधी वाटले नव्हते डाऊनमध्ये जातील ते देखील डाऊनमध्ये आहेत. आणि आता लोकांसमोर प्रश्न आहे की करायचं तर काय करायचं. ह्या सगळ्या प्रश्न असताना आपल्याला कोविडने मात्र एक गोष्ट शिकवलेली आहे. काही गोष्टी शिकवल्यात, एक गोष्ट नाही, बऱ्याच गोष्टी शिकवल्यात. त्यापैकी जर का आपण बिझनेस अँगलने विचार करायचं झालं तर एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घ्यायला हवी की आता येत्या काळात बिझनेस कशा पद्धतीने चालतील. मागच्या वर्षभरात देखील पाहिलं, आता देखील पाहतोय आपण की सगळं काय बंद असलं तरी इसेन्शियल गोष्टींचा व्यवसाय चालू आहे. जसं की लोकांचं फ्रुट्स, व्हेजिटेबल्स ह्याच्या वाचून काय वाढणार आहे, त्यामुळे त्या गोष्टी देखील इसेन्शियल मध्ये. तर ज्या गोष्टी ऍग्रिकल्चर ओरिएंटेड आहेत त्या चालणार आहेत, जे व्यवसाय ऑनलाईन आहेत ते चालणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं मेडिकल स्टोअर्स आज देखील चालू आहे, किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री, मेडिकल इंडस्ट्री जी आहे ती ग्रो करते. एवढं सगळं असलं तरी तर यातून काय लक्षात येतं की ही इंडस्ट्री देखील वाढणार आहे. म्हणजे या सर्वातून काय लक्षात येतं की आपला जो कुठला आपण जर का व्यवसाय निवडत असो तर तो ऑनलाईन असला पाहिजे, तो हेल्थ रिलेटेड असला पाहिजे, तो गरजेच्या वस्तूंचा असला पाहिजे. ह्या जर का 3 गोष्टी तुम्ही चेक केल्या तर मी तुमच्यासमोर आज असं प्रेझेंटेशन देत आहे की ह्यातून तुम्हाला ह्या 3 गोष्टी एका व्यवसायामध्ये मिळतील. हा ऑनलाईन असेल, हा इसेन्शियल गरजेच्या वस्तूचा असेल, शिवाय आरोग्य संबंधात देखील हा व्यवसाय तुम्ही करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा तुम्ही घरातून करू शकता. ठीक आहे, घरातून करू शकता. घरातून तुम्हाला हे काम करता येण्यासारखं आहे. ह्याच्यासाठी ऑफिस वगैरे अशा कोणत्याही गोष्टी लागत नाही. त्यामुळे तुमच्या सर्वांसमोर जर प्रश्न पडला असेल तर करायचं तर काय करायचं, तर काळजी करायचं काही कारण नाही. तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आहात. जिथे आज लोकांना नोकरीवरनं बाहेर काढलं जातंय तिथं सगळ्या ठिकाणी नेटवर्क मार्केटिंगने लोकांना साथ दिलेली आहे, ज्याला आपण डायरेक्ट सेलिंग बिझनेस देखील म्हणतो. ते डायरेक्ट सेलिंग काय आहे, तर डायरेक्ट सेलिंग म्हणजे एक प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक सिस्टम असते, त्याला डायरेक्ट सेलिंग म्हटलं जातं. वेगवेगळ्या सिस्टम काम करतात. बाजारात जर बघायचं झालं तर प्रामुख्याने 2 प्रकारचे सिस्टम काम करतात. एक आहे ट्रेडिशनल सेलिंग, दुसरी आहे डायरेक्ट सेलिंग. या दोन्हीमध्ये महत्त्वाचं काय आहे, प्रोडक्ट बनवणारा आणि प्रोडक्ट वापरणारा. पण ट्रेडिशनल सेलिंग मध्ये काय होतं, प्रोडक्ट बनवणारा व्यक्ती प्रोडक्ट वापरणाऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरिता एक चॅनल उभं करतो ट्रेडिशनल सेलिंग मध्ये, ज्यामध्ये रिटेलर, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट, सीएनएफ एजंट हे सर्व लोक मध्ये इन्व्हॉल्व असतात. त्याचसोबत हे प्रोडक्ट कस्टमरला बाजारात आलंय हे सांगून देण्याकरिता जाहिरात देखील केली जाते. व सर्व गोष्टींमध्ये जो खर्च केला जातो हा सर्व खर्च कस्टमरच्या खिशातून काढला जातो. ऑब्व्हियसली त्याशिवाय मॅन्युफॅक्चररला प्रॉफिट होणार नाही. पण त्याचबरोबर डायरेक्ट सेलिंग जी सिस्टम काम करते, ह्या डायरेक्ट सेलिंग मध्ये जाणारे सगळे पैसे वाचवले जातात व हे सर्व पैसे कस्टमरला बेनिफिटच्या स्वरूपात कमवण्याची संधी जी इंडस्ट्री देते त्या इंडस्ट्रीला डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हटलं जातं. ठीक आहे, तर हा एक फरक आहे दोन्ही इंडस्ट्रीमध्ये, हे समजून घेणं आपल्याला प्रामुख्याने फार फार गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आपण पुढे पाहायचं झालं की मला जर का आता स्वतःला व्यवसाय करायचा असेल, कारण ऑलरेडी तुम्ही सगळे इथं बिझनेस प्लॅन ऐकायला आलात, तुमच्याकडे जो एक झूमचा आयडिया आला होता त्यात स्पष्ट लिहिलं होतं नेटसपचा बिझनेस प्लॅन. सो नेटसपचा बिझनेस करण्यासाठी काय लागतं आणि ट्रेडिशनल बिझनेसमध्ये काय लागतं हे थोडंसं आपण समजून घेऊयात. कारण हे जर का समजलं तर आपल्याला लक्षात येईल की रिक्वायरमेंट काय काय असते हा व्यवसाय करण्यासाठी. भरपूर लोकांना भरपूर प्रश्न असतील की नेमकं बाबा मला काय करावं लागेल. बरं, इथं खूप सारे 100 पार्टिसिपेंट, एक छोटीशी अनाउन्समेंट इथे करून टाकतो लागलीच. तर 100 लोक आहेत. काही लोकांचं नेट पॅक संपेल, काही इमर्जन्सी येईल, कॉल येईल, काही महत्वाची गोष्ट राहून जायला नको. आज रात्री 9 वाजता जेवढी लोक जॉईंट झालेली आहेत, बघा इथं लक्षात घ्या, फक्त जॉईंट लोकांसाठी आहे. 500 लोकांची कॅपॅसिटी आहे. फ्रेश डायरेक्ट सेलर मीट FDM आज रात्री 9 वाजता होणार आहे हिंदीमध्ये. सो लक्षात घ्या, जेवढी लोक इथं फर्स्ट टाइम जॉईन आलेली आहेत आणि जे जॉईन डिस्ट्रीब्युटर आहेत, जे जॉईन नाही झाले त्यांनी रात्री 9च्या जॉईन करून घ्या, स्वतःचा एनरोलमेंट कम्प्लीट करून घ्या, काय प्रोसिजर असते विचारून घ्या आणि ते देखील मग ते सेशन ऐकू शकतात. एक छोटंसं 1 तासाचं ट्रेनिंग असतं FDM म्हणजे पुढचं पाऊल काय असलं पाहिजे ह्या व्यवसायामध्ये, त्या संदर्भात माहिती सांगणारं सेशन संध्याकाळी असणार आहे. सो थोडंसं समजून घेऊया ट्रेडिशनल सेलिंग मॉडेल, बिझनेस सेलिंग, डायरेक्ट सेलिंग मॉडेलमध्ये काय फरक असतो, काय गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर ट्रेडिशनल सेलिंगमध्ये तुम्ही जर का कोणताही व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला सर्वात पहिले इन्व्हेस्टमेंट खूप लागते. विदाउट इन्व्हेस्टमेंट आपण व्यवसाय करू शकत नाही. पण डायरेक्ट सेलिंग मॉडेलमध्ये तुम्हाला सुरुवात करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट काही लागत नाही. 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त एका वन टाइम शॉपिंगमध्ये तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता. आणि शॉपिंग अशा गोष्टींचं करायचंय जे आपल्या घरात लागणाऱ्या वस्तू आहेत त्याचं. त्याचबरोबर ट्रेडिशनल सेलिंगमध्ये वेळ खूप द्यावा लागतो. 12-12, 16-16 तास लोक कष्ट करतात. आणि इथे मात्र वेळेचं तुम्हाला कोणतंही बंधन नाही. तुमचा जो फावला वेळ आहे त्यानुसार हा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्हाला जास्त वेळ तर तुम्ही जास्त वेळ देखील ह्यात देऊ शकता व डे 1 पासून तुम्ही तुमचं इन्कम करू शकता.
ट्रेडिशनल सेलिंगमध्ये 100% रिस्क आहे, डायरेक्ट सेलिंगमध्ये 0 रिस्क आहे, 0 रिस्क. त्याचबरोबर कॉम्पिटिशन आहे ट्रेडिशनल सेलिंगमध्ये व डायरेक्ट सेलिंगमध्ये कोऑपरेशन आहे, एकमेकांना मदत करून हा व्यवसाय पुढे घेऊन घेतला जातो. एक्सपिरियन्स जो आहे ट्रेडिशनल सेलिंगमध्ये हा तुमचा 0 असला तरी तुम्ही हे काम करू शकता. डायरेक्ट सेलिंगमध्ये मात्र एक्सपिरियन्सची कोणतीही आवश्यकता एक्सपिरियन्स 0 असल्यावर तुम्हाला हे करायला जमत नाही ट्रेडिशनलमध्ये, पण डायरेक्ट सेलिंगमध्ये विदाउट एक्सपिरियन्स देखील तुम्ही हे काम करू शकता. अकाउंट्स अँड ऑनलाईन प्रेझेन्स जो आहे तो ट्रेडिशनल सेलिंगमध्ये तुम्हाला खूप ठेवावा लागतो, बिकॉज आजच्या काळामध्ये तुमचं वेबसाईट पाहिजे, मोबाईल ऍप्लिकेशन पाहिजे, भरपूर गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. बट डायरेक्ट सेलिंगमध्ये असं कोणतीही कंडिशन नाहीये, सर्व कंपनी मॅनेज करते. त्याचबरोबर सप्लाय चेन स्टॉक देखील तुम्हाला पाहावा लागतो, इथे मात्र हे सगळं कंपनी मॅनेज करते. त्याचबरोबर प्रॉफिट वर्सेस लॉस आहे, झाला तर प्रॉफिट नाहीतर लॉस आहे, अशा पद्धतीने डायरेक्ट सेलिंग मॉडेल हे काम करतं. ट्रेडिशनल सेलिंग हे मॉडेल काम करतं, बट डायरेक्ट सेलिंगमध्ये ओनली प्रॉफिट आहे, इथे कोणत्याही प्रकारचा लॉस तुम्हाला नाहीये. थोडंसं पोटेन्शियल पाहूयात आपण ह्या इंडस्ट्रीचं किती मोठं पोटेन्शियल आहे. आता हे लेटेस्ट आपलं 2020-21चं जे फायनान्शियल इयर आहे हे नुकतंच संपलेलं आहे, त्यामुळे आपल्याकडे आता डेटा अवेलेबल आहे की ही इंडस्ट्री किती वेगाने वर आलेली आहे. तुम्ही इमॅजिन करू नाही शकत एवढ्या वेगाने ही इंडस्ट्री वर आलेली आहे. संपूर्ण जगभरात लॉकडाऊन असताना सगळ्या इंडस्ट्री डाऊनफॉल मध्ये होत्या, बट डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री जी आहे ही ग्रो करत होती, बिकॉज ही ऑनलाईन आहे, बिकॉज हे इसेन्शियल प्रोडक्ट्सच्या व्यवसायामध्ये आहे, बिकॉज हे हेल्थ केअरच्या प्रोडक्ट्समध्ये डील करते, आरोग्य संबंधित प्रोडक्ट्समध्ये डील करते, त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ आहे. बट पोटेन्शियल किती आहे अजून देखील बघा, तर US मध्ये ही 2,62,000 करोडची इंडस्ट्री आहे, आणि भारतामध्ये आता ग्रोथ झाल्यामुळे मागच्या वर्षीचा जर का आपण आकडा पाहायचं म्हटलं तर 18,450 कोटीपर्यंत इंडस्ट्री पोहोचलेली आहे. जे फ्युचर प्रोजेक्शन आहे जे ऑलरेडी 2016 मध्ये केलं होतं 65,000 कोटी, ते असं दिसतंय की कुठेतरी आता मे बी पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी त्याची होईल 2025 पर्यंत इंडस्ट्री 1-2 लाख करोडची होऊ शकते, एवढी मोठी संभावना या व्यवसायामध्ये आहे. त्याचबरोबर जर पुढे बघायचं झालं तर दिग्गजांची या व्यवसायाबद्दल मतं काय आहेत, तर दिग्गजांमध्ये बिल गेट्स सारख्या व्यक्तीचं मत असं आहे. जे बिल गेट्स, जर तुमच्यापैकी भरपूर लोक ह्या व्यक्तीला ओळखत असतील तर बिल गेट्स हे जगातले सर्व श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये असलेलं नाव आहे. आणि ही व्यक्ती काय सांगते की माझं जर का सर्व काही शून्य झालं तर मी नेटवर्क मार्केटिंगचा सहारा घेऊन पुन्हा शून्यातून सगळं काय उभा करेल. त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प जे US चे प्रेसिडेंट राहिले होते हे पण तेच म्हणतात की इफ आय लॉस्ट एव्हरीथिंग अँड हॅड टू स्टार्ट अगेन आय वुड चूज बेटर नेटवर्क मार्केटिंग कंपनी अँड गेट टू वर्क. म्हणजे त्यांचं देखील हेच म्हणणं आहे. त्याचबरोबर रॉबर्ट कियोसाकी जे खूप चांगले ऑथर आहेत, खूप चांगली पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत, त्यांचं देखील म्हणणं आहे की ही इंडस्ट्री खूप सारे वेगवेगळे बेनिफिट्स लोकांना देते. व त्याचबरोबर वॉरन बफेट आहेत जे खूप चांगले इन्व्हेस्टर आहेत, ते देखील काय म्हणतात की त्यांनी 3 नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे व त्यांच्या मते ही इंडस्ट्री खूप चांगली आहे. सो ही दिग्गजांची मतं झाली या व्यवसायाबद्दल. त्याचबरोबर आज दिग्गजांनी लिहिलेली बुक्स आहेत. द बिझनेस स्कूल या नावाने रॉबर्ट कियोसाकी यांचं बुक आहे. 21व्या शतकातला व्यवसाय जे सिद्ध झालेलं आहे आज की हा व्यवसाय 21व्या शतकात चालत होता. आणि त्याचबरोबर व्हाय वी रिकमेंड नेटवर्क मार्केटिंग, रॉबर्ट कियोसाकी अँड डोनाल्ड ट्रम्प या दोघांनी मिळून लिहिलेलं पुस्तक आहे. पण आता एवढं सगळं भारी आहे तर या इंडस्ट्रीत पुढे जाण्याआधी काही इम्पॉर्टंट चेकलिस्ट फॅक्टर्स आहेत जे आपल्याला समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. 4 महत्वाच्या गोष्टी आहेत जर का तुम्हाला इंडस्ट्रीत उतरायचं असेल, कारण खूप सारे लोक आहेत ज्यांनी कदाचित ही इंडस्ट्री केली असेल बट त्यांना सक्सेस मिळाला नाही, तर त्यांनाही माझा हा मुद्दा पटेल की त्यांना ह्या 4 पैकी काही गोष्टी तपासून पाहायला जमलं नसेल किंवा माहीतच नसेल की असं तपासून काहीतरी पाहावं लागतं व डायरेक्ट सेलिंग मध्ये उतरायचं असतं. तुमच्यापैकी नक्कीच काही लोक असतील ज्यांनी कदाचित यापूर्वी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये प्रयत्न केला असेल पण म्हणावं तसं सक्सेस मिळालं नसेल, तर त्यांना देखील हा मुद्दा पटेल. तर 4 गोष्टी कोणत्या आहेत? सर्वात पहिलं, तुम्ही ज्या कंपनीत उतरणार असाल त्या कंपनीचं प्रोफाईल काय आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रोडक्ट्स कोणत्या प्रकारचे कंपनी आपल्याला देणार आहे तेच गरजेचं आहे. त्याचबरोबर बिझनेस प्लॅन जे आजच्या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे, अँड ट्रेनिंग सिस्टम. तर संपूर्ण सेशन आपलं जे राहणार आहे 4 गोष्टी समजून घेण्याभोवती राहणार आहे. त्या 4ही गोष्टींना व्यवस्थित समजून घ्या की ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या आणि मग तुम्ही कंपनी निवडली तर डायरेक्ट सेलिंग मध्ये तुमचं जबरदस्त करिअर सुरू होऊ शकतं. सो इथे प्रेझेंट करत आहोत वन ऑफ द लिडिंग डायरेक्ट सेलिंग कंपनीज ऑफ इंडिया, दॅट इज नेटसप. नेटसपनी यावर्षी 52% ग्रोथ केलेली आहे. सो हे सर्वांना सांगताना अतिशय आनंद होतोय की नेटसपनी 52%ची ग्रोथ, जेव्हा सगळं जग डाऊन मध्ये जात होतं त्या वर्षात नेटसपनी, आताच तुम्ही चेक करू शकता युट्यूबवर नेटसप नेटवर्क चॅनलवर तुम्हाला 412 करोडचा टर्नओव्हर अचीव झालेला व्हिडिओ देखील दिसेल कंपनीचा. 25 मे 2001 पासून कंपनीने सुरुवात केली. एक 20 वर्ष पूर्ण केलेली भारतीय डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे. कंपनीचे फाउंडर आहेत मिस्टर सुजित जैन आणि संजय मालपानी. सो एक खूप एज्युकेटेड अँड फायनान्शियली स्ट्रॉंग लोक या कंपनीच्या मागे आहेत.
त्याचबरोबर कंपनीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कंपनीचे 9 मजले 40,000 स्क्वेअर फूट इमारत आहे बाणेर सारख्या प्राईम लोकेशनला पुणे इथे. पुण्यातल्या सगळ्या लोकांना बऱ्यापैकी बाणेर हे ठिकाण माहीत असेल. तर तशा ठिकाणी कंपनीचे हेडक्वार्टर्स आहेत. कंपनी ही ग्रुप ऑफ कंपनी आहे ज्यामध्ये नेटसफ रिसर्च लॅब जे पर्सनल केअर अँड हेल्थ केअरचे आयुर्वेदाचे R&D मॅन्युफॅक्चरिंग सांभाळतं, अजय बायोटेक जे शेतीविषयक प्रोडक्ट बनवतं, त्याचबरोबर माय लॅब हे जे कोविड-19चं डायग्नोस्टिक किट आहे हे जगात दुसऱ्यांदा व भारतात पहिल्यांदा जर कोणी बनवलं असेल तर ते मायलॅबने बनवलंय आणि मायलॅब हे नेटसफचा पार्ट आहे. यातून काय लक्षात येतं कंपनीचं प्रोफाईल किती स्ट्रॉंग आहे. कंपनीचं 14,000 स्क्वेअर फूटचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे व आता नुकतीच कंपनीने 6 लाख स्क्वेअर फूट जागा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे इथे घेतलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग करिता. जसं मी सांगितलं इंडस्ट्री खूप मोठी होणार आहे, त्याच्या तयारीला कंपनीने सुरुवात केलेली आहे. गव्हर्नमेंट थ्रू मिळालेलं हे कंप्लायन्स लेटर आहे ज्या माध्यमातून तुम्ही हा व्यवसाय लिगली करू शकता. त्याचबरोबर कंपनी US पर्यंत पोहोचलेली आहे, पहिली भारतीय कंपनी जी US पर्यंत पोहोचलेली आहे. अँड नेटसफचे 60 पेक्षा जास्त वर्ल्ड क्लास क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत ज्यामध्ये हेल्थचे 15 प्रोडक्ट्स आहेत, पर्सनल केअरचे 33 प्रोडक्ट आहेत, होम केअरचे 2 प्रोडक्ट आहेत, ॲग्रिकल्चरचे 10 प्रोडक्ट आहेत आणि कलर कॉस्मेटिकमध्ये 4 प्रोडक्ट्स आहेत. येत्या काळात ह्या प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये आणखीन प्रोडक्ट्स वाढत आहेत. त्याचबरोबर म्हणजे नुकतंच कंपनीने फिश फार्मिंगवर देखील 3 प्रोडक्ट आणले आहेत. आज संपूर्ण भारतामध्ये फिश फार्मिंगवर कोणत्याही कंपनीचे प्रोडक्ट नाहीयेत, कोणाचेही प्रोडक्ट नाहीयेत फिश फार्मिंगवर. भारतातली पहिली कंपनी बनणार आहे नेटसफ जिचे फिश फार्मिंगवर प्रोडक्ट आहेत. हे कंपनीचे कंप्लायन्स म्हणजे सगळे सर्टिफिकेट्स आहेत. खूप सारे सर्टिफिकेट्स तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळतील. आज कंपनी इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचलेली आहे. सो इंटरनॅशनल लॅब्सचे देखील सर्टिफिकेट आहेत आपल्याकडे. त्याचबरोबर कंपनीचं जे हेल्थ केअर प्रोडक्ट्स आहेत ते आता थोडेसे प्रोडक्ट समजून घेऊयात आपण. सो हेल्थ केअर मध्ये आपल्याकडे जे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये प्रोटीन पावडर हे वेगवेगळ्या 4 प्रकारचे आहेत ज्यामध्ये वे प्रोटीन, सोया प्रोटीन, मिल्क प्रोटीन, राईस प्रोटीन, पी प्रोटीन असे 4 प्रकारचे प्रोटीन आपल्याकडे 5 प्रकारचे प्रोटीन आपल्याकडे एका जार मध्ये अवेलेबल आहेत आणि असे 4 वेगवेगळ्या फ्लेवरचे जार आहेत ज्यामध्ये हे 5 प्रकारचे प्रोटीन मिळतील. 13 व्हिटॅमिन, 11 मिनरल्स आणि काही इसेन्शियल हर्ब्स प्रत्येक जार मध्ये. आज आपलं आहार जर पाहायचं झालं तर आपल्या आहारामध्ये प्रोटीनची कमतरता आहे जी भरून काढणं गरजेचं आहे. ती भरून काढली तर आपली इम्युनिटी चांगली होती, आपली मसल डेव्हलपमेंट चांगली होती, आपल्यामध्ये जे बेसिक छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात जसं की स्किनचं असेल, हेअरचं असेल, याचं डिरेक्ट कनेक्शन प्रोटीन डेफिशियन्सीचे आहे. इव्हन शुगर कंट्रोल करायची असेल तिथं देखील प्रोटीन खूप गरजेचं आहे. शुगर पेशंटची जी एनर्जी लेवल डाऊन असते ती चांगली करायला देखील प्रोटीन खूप हेल्पफुल आहे. असे खूप सारे मल्टिपल बेनिफिट्स ह्या प्रोटीन पावडरचे मिळतात. या हेल्थ केअर प्रॉडक्ट रिलेटेड आपले काही स्पेशल टॉपिक प्रोग्राम्स असतात ज्या माध्यमातून तुम्हाला डिटेलमध्ये ह्याची माहिती मिळते. तुम्हाला ज्यांनी या सेशनला बोलवलेलं आहे त्यांच्या संपर्कात राहिलात तर तुम्हाला असे रेग्युलर हे प्रोग्राम्स कधी कधी होतात हे समजावून सांगितलं जाईल. त्याचबरोबर पुढे आपल्याकडे पर्सनल केअर हेल्थ केअर मध्ये 3 प्रोडक्ट आहेत ज्यामध्ये डिस्ट्रेस हे आहे तुमचं स्लीप डिसऑर्डर जे आहे, लोकांची आज वाढती समस्या आहे की झोप व्यवस्थित येत नाही, त्यासाठी डिस्ट्रेस आहे. महिलांचं आरोग्य उत्तम राखण्याकरिता वुमन्स वेलनेस आहे अँड डोळ्यांकरिता आय केअर आहे. हे 3 वेगवेगळ्या कॅप्सूल्स आहेत. डिस्ट्रेस झोपण्यापूर्वी 1 गोळी, वुमन्स वेलनेस सकाळ संध्याकाळी 1 गोळी, आय केअर 1 गोळी असा ह्याचा डोसेज आहे. अँड ह्याची खूप गरज आहे मार्केटमध्ये जर आपण, आणि ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये. प्रॉब्लेम्स तर खूप आहेत पण सर्वात महत्त्वाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार प्रॉब्लेम होऊ नये म्हणून पण वापरू शकता, पण ह्यांचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीये. पुढे आपल्याकडे इम्युनिटी वाढवणं जे आज खूप गरजेचं झालेलं आहे त्यासाठी आपल्याकडे इम्युन प्लस आहे. खूप गोष्टींवर इम्युन प्लस काम करतं, फक्त इम्युनिटीवर नाही. याचे मल्टिपल बेनिफिट्स आहेत. त्याचबरोबर डायबिटीज मॅनेज करण्यासाठी तर लाईफस्टाईल प्लस आहे, जॉईंटसाठी जॉईंट केअर आहे, डायजेशनसाठी इझी डिटॉक्स आहे, पुरुषांच्या जे काही तक्रारी असतील किंवा त्यांचं स्टेमिना वाढवण्याकरिता मेन्स वेलनेस आहे, न्यूट्री लिव्हर आहे अँड न्यूट्री हार्ट आहे. सो हे सगळे प्रोडक्ट आपले हेल्थ केअरमध्ये आहे ज्याचे ब्रँड अँबॅसेडर सैफ अली खान आणि करीना कपूर आहेत. अँड आत्ताच आपल्याला बेस्ट ब्रँडचा अवॉर्ड 2021चा बेस्ट ब्रँडचा अवॉर्ड देखील नेटसफला आपल्याला मिळालेला आहे. सो ही होती आपली पर्सनल हेल्थ केअरची कॅटेगरी. आपण आता पर्सनल केअरच्या कॅटेगरीकडे आपण वळूयात. पर्सनल केअरमध्ये 1.25 कोटीपेक्षा जास्त युनिट आहेत हब्स अँड मोर मध्ये. 2.5 लाख कुटुंब आज याचा वापर करत आहेत. अँड याचं जे सर्टिफिकेशन आहे नो टॉक्सिसिटी ऑर ॲलर्जेनिक प्रॉपर्टीचं सर्टिफिकेशन आपल्याला मिळालेलं आहे. सो हे प्रोडक्ट सगळे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे, हिचं कोणालाही साईड इफेक्ट होणार नाही अशा पद्धतीचे प्रोडक्ट आहेत. यामध्ये पाहाल तर डोळ्यांच्या खाली जे काळे वर्तुळ येतात त्याकरिता अंडर आय जेल, इन्स्टंट मेकअप करायचं त्याकरिता बेबी क्रीम, ओरल केअरमध्ये टूथपेस्ट, बॉडी वॉश फॉर बॉडी केअर, बॉडी वॉश, बॉडी लोशन अँड सोप. फेस वॉश मध्ये 3 व्हेरियंट आहेत. केसांसाठी हेअर न्यूट्रिमेंट,
त्यानंतर डे क्रीम, नाईट क्रीम, लिप बटर, त्याचबरोबर आयुर्वेदिक कॅटेगरीमध्ये मस्क्युलर पेन क्रीम वगैरे बरेचसे प्रोडक्ट आपल्याकडे आहे. हेअर केअरमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, शॅम्पूज आहेत, पीएच बॅलन्स, पॅराबेन सल्फेट फ्री, फेशियल किट आहे जे पूर्णपणे हर्बल आहे, वेगवेगळ्या फ्रुट्सचा वापर केलेलं एक फेशियल किट देखील आहे. हायजीन पॅक आहे आपल्याकडे, जे आज गरजेचं आहे. आपण पाहतोय लोकांना की हँडवॉशचा वापर वाढलाय, सॅनिटायझरचा वापरलाय, पण त्यामुळे जे हात ड्राय होतात ते सॉफ्ट करण्याकरिता एक हँड क्रीम देखील, म्हणजे संपूर्ण हे किट आहे. हे जर एकत्र वापरलं तर ह्याचे खूप सारे बेनिफिट्स तुम्हाला होतील. अँड सध्या ह्या हायजीन पॅकवर खूप चांगले ऑफर्स आहेत, त्या देखील तुम्हाला ज्यांनी इथं बोलवले त्यांच्याशी डिस्कस करा, तुम्हाला ऑफर समजतील. हे सर्व प्रोडक्ट्स जे आहेत हे हर्ब्स अँड व्हायटमिन्सचं कॉम्बिनेशन आहे. 100% शुद्ध शाकाहारी आहेत, रिझल्ट देणारे प्रोडक्ट आहेत, 100% हार्मफुल केमिकल फ्री प्रोडक्ट आहेत, सल्फेट पॅराबेन फ्री प्रोडक्ट आहेत, पीएच बॅलन्स प्रोडक्ट आहेत, कोणताही साईड इफेक्ट ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून होणार नाही, रिकरिंग आहेत, त्याचबरोबर प्रत्येक स्किन टाईप व हेअर टाईपला हे सूट करतील, इकॉनॉमिकल आहेत. म्हणजे सर्वात महत्वाचं काय, हे प्रोडक्टची इकॉनॉमिकल जी कॅपॅसिटी आहे ती दुसऱ्या कशामध्ये तुम्हाला एवढी इकॉनॉमिकल ही कॅपॅसिटी सापडणार नाही. म्हणजे जे प्राइसिंग आपण जे म्हणतो, आज आपण कोणत्याही प्रोडक्टला मार्केटच्या कोणत्याही प्रोडक्ट बरोबर कम्पेअर करा, ज्या पद्धतीचे कंटेंट ह्यात वापरलेले आहे, प्राइस मध्ये हे प्रोडक्ट खूप खूप रिझनेबल आहेत. त्याचबरोबर युनिक प्रोडक्ट्स आहेत, असे प्रोडक्ट कितीही पैसे दिले तर तुम्हाला बाजारात दुसरीकडे सापडणार नाहीत, अशा पद्धतीचे प्रोडक्ट आहेत. सो त्याचबरोबर जर पाहायचं झालं तर इंडिया ऑस्ट्रेलिया टूर जी झाली मागच्या वर्षी, म्हणजे मागच्या वर्षी डिसेंबर आणि जानेमध्ये ही जी टूर झाली, डिसेंबर 2020 आणि जानेवारी 2021 ही जी टूर चालू होती, या टूरला देखील नेटसफने स्पॉन्सर केलं होतं. सो नेटसफ एक मोठा जायंट ब्रँड बनत चाललेला आहे डायरेक्ट सेलिंग मध्ये. सो इथे खूप सारे रिझल्ट्स आहेत आपल्याकडे. तर मी थोडंसं इथं चॅट बॉक्समध्ये रिक्वेस्ट करेल डिस्ट्रीब्युटर्सला की ते थोडे तुमच्या जे काय कॅटेगरी आहेत, हेल्थ केअरचे, पर्सनल केअरचे, तुम्हाला जे काय रिझल्ट आलेले आहेत, हेल्थ केअर असेल, पर्सनल केअर असेल, व्हॉट एव्हर, तर थोडे थोडे रिझल्ट जर तुम्ही शेअर केले तर इथं जेवढी नवीन लोक आहेत त्यांना एक फायदा होईल, तुम्ही जर रिझल्ट सांगत राहिलात तर. ज्यांना कोणाला याचे रिझल्ट आलेले आहेत, थोडंसं तुम्ही इथे चॅट बॉक्समध्ये तुमचे रिझल्ट टाईप करू शकता. म्हणजे जसं की तुम्हाला हेअर न्यूट्रिमेंटचा रिझल्ट आला असेल, तुम्हाला ओके पिंपल क्रीमचा रिझल्ट आहे, पिंपल क्रीम, ओके व्हेरी गुड. आम्रपाली पान पाटील मॅडमनी इथे पिंपल क्रीमचा रिझल्ट आहे म्हणून सांगितलेलं आहे. कोणत्या कोणत्या प्रोडक्टचे तुम्हाला रिझल्ट आले ते प्रोडक्टचे नावं टाईप करू शकता, जेणेकरून इथे नवीन जे आलेले लोक आहेत त्यांना एक आयडिया येईल की कोणते कोणते प्रोडक्ट्स ते स्वतःसाठी पण पाहू शकतील त्या पद्धतीने. ओके, हेअर सिरमचा रिझल्ट आहे. प्रसाद सर इथं म्हणतात की त्यांनी हेअर सिरम वापरलेलं आहे, त्यांना हेअर सिरमचा रिझल्ट आलेला आहे. सो तुमचं रिझल्ट शेअरिंग चालू ठेवा, मी इथं वेळ भेटेल तसं तुमचं रिझल्ट वाचत राहील. गॅलेक्सी जे प्राईम तुमचं नाव टाका. डेंटल प्लसचा रिझल्ट आहे त्यांच्याकडे. प्राची सुरतकर मॅडमनी इम्युन प्लस टॅबलेटचा रिझल्ट सांगितलेला आहे. आनंदी मनोज देशमुख ह्या सांगतात की जॉईंट केअरमुळे माझा बॅक पेनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. त्याचबरोबर मला वाटतं मनोज देशमुखच असतील, आनंदी मला वाटतं ते मीटिंगला जॉईन करताना नाव लागलं असेल. लता बोरुडे मसाला मिल्कचा रिझल्ट आहे. ओके, सुभाष नारद हेअर सिरमचा रिझल्ट सांगतात आहे. श्याम गायकवाड सर हेअर न्यूट्रिमेंटचा रिझल्ट सांगतात आहे. शुभांगी धुमाळ डे अँड नाईट क्रीम. कोमल ढगे डेंटल पेस्टचा रिझल्ट सांगतात आहे. धनश्री कहाणे अंडर आय जेल, सनस्क्रीन, हेअर न्यूट्रिमेंट, पिंपल क्रीम अँड चॉकलेट प्रोटीनचा रिझल्ट आहे त्यांच्याकडे. त्यानंतर संध्या जी एच, म्हणजे माझ्या मध्ये घोडेश्वर असावेत, आय गेस, पूर्ण नाव मला इथे दिसत नाही. ऑइल न्यूट्रिमेंट, नीम टर्मरिक सोप, डिटॉक्स, हर्षल ढिले यांनी डिटॉक्सचा रिझल्ट शेअर केलेला आहे. एवढे जबरदस्त तुमच्याकडे रिझल्ट आहे. अजून मी तुम्हाला सर्वांना सजेस्ट करेल की सध्याचा काळ हा डिजिटल काळ आहे. साक्षी कोळंबरकर मॅडम क्रॅक स्क्रीमचा रिझल्ट सांगतात ते. तुम्ही जर का काही रिझल्ट शूट करून मला पर्सनलवर टेलिग्रामवर पाठवा. टेलिग्राम ॲप आहे ज्यातून तुम्ही जो व्हिडिओ ज्या ह्याच्यामध्ये शूट कराल त्याची क्वालिटी कमी होणार नाही. ॲज इट इज तुम्ही मला व्हिडिओ पाठवा. साक्षी कोळंबरकर मॅडम प्रोटीनचाही रिझल्ट सांगतात की त्यांना हेमोग्लोबिन वाढवायला प्रोटीनचा रिझल्ट आलाय. अरुणा नवगणे मॅडम सांगतात पिंपल क्रीम, मसाला मिल्क, न्यूट्रिमेंट अँड हेअर सिरमचा रिझल्ट त्यांना आलेला आहे. व्हेरी गुड. सो तुमचे रिझल्ट तुम्ही जर एका व्हिडिओमध्ये शूट केलेत, किंवा मी इथे जेवढे सिनियर आहेत तर त्यांना सांगेल की एक छानसं आजकाल चांगले, म्हणजे आपल्या मोबाईलमधले पण कॅमेरे इतके छान आहेत, तुम्ही सोप्या सोप्या शब्दात जर रिझल्ट शूट केले आणि आमच्याकडे पाठवले तर आम्ही त्याचं एडिटिंग करून घेऊ प्रॉपर, आणि विथ युअर नेम आपण ते चॅनलवर आपले अपलोड करू, जेणेकरून तुमच्या नावासहित व तुमच्या मोबाईल नंबर सहित ते रिझल्ट अपलोड होतील. व कुणाला जर हे प्रोडक्ट कोण सर्च करत असेल ऑनलाईन तर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करेल.
सो एवढं महत्वाचं मला इथे सांगायचं होतं. सो पुढे आपण पाहूयात, आपण जे 4 गोष्टी पाहणार होतो कंपनीच्या बाबतीत, कंपनीचं प्रोफाईल कसं आहे, कंपनीचं प्रोडक्ट काय आहे, कंपनीचा प्लॅन काय आहे आणि कंपनीची सिस्टम काय आहे. त्यातले 2 पार्ट आपण कव्हर केलेत. कंपनीचं प्रोडक्ट आपण समजून घेतलेलं आहे, कंपनीचं प्रोफाईल समजून घेतलेलं आहे, कंपनीचं प्रोडक्ट समजून घेतलेलं आहे. 2 गोष्टी आपण समजून घेतल्यात. आता आपण समजून घेऊयात प्लॅन आणि नंतर आपण समजून घेऊ आपली सिस्टम. या 2 गोष्टी अजूनही या सेशनमध्ये बाकी आहेत. ज्योती मॅडमने इथे रिझल्ट सांगितलेला आहे, वुमन मसाला मिल्क आलो टर्मरिक नीम अँटीसेप्टिक इज डिटॉक्स अँड पिगमेंटेशन. ग्रेट. त्याचबरोबर स्मिता जोशी मॅडम सांगतात लाईफस्टाईल प्लस, नॅशनल प्लस, इम्युन प्लस, बेबी क्रीम अँड फेशियल किट. हे त्यांचे प्रोडक्टचे रिझल्ट आलेले प्रोडक्टचे त्यांनी नावं घेतलेले आहेत. ग्रेट ग्रेट. काही लोक असतील की त्यांची इथं भरपूर सगळ्याच प्रोडक्टचे रिझल्ट असतील, त्यांना काय टाकावं सुचत नसेल म्हणून तेही थांबले असतील. सो रिम्युनरेशन सिस्टमकडे वळूयात. कसा बिझनेस प्लॅन आहे, कॉम्बिनेशन आहे बायनरी अँड जनरेशन प्लॅनचा. त्याचबरोबर 30% पर्यंत आपल्याकडे रेग्युलर डिस्काउंट चालतं प्रोडक्टच्या परचेजवर. 5 वेगवेगळ्या कॅटेगरीचे प्रोडक्ट्स आहेत. 8 प्रकारे आपण यातून पैसे कमवू शकतो. रिपर्चेसची कंडिशन नाहीये. जनरेशन इन्कम तुम्ही 7 लेवल पर्यंत यातून कमवू शकता. 10 वेगवेगळ्या क्लब लेवल्स आहेत अँड लाईफस्टाईल रिवॉर्ड्स अँड ऑनलाईन ट्रेनिंग्स देखील यात आहेत. तर थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊयात. पुढे जाण्याचे काही महत्वाचे टर्म्स आहेत, जसं की एमडीएस म्हणजे मास्टर डायरेक्ट सेलर. जेवढी लोक इथे जॉईन होतात आणि 4,000च्या पुढे खरेदी करतात त्यांना एमडीएस म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर बिझनेस सायकल असते 15 दिवसाची. अँड डाऊनलाईन मध्ये जितकी लोक काम करतात त्यांना डाऊनलाईन टीम्स म्हटलं जातं. ज्या प्राइस मध्ये तुम्हाला प्रॉडक्ट मिळतं त्याला डिस्काउंटेड प्राइस म्हटलं जातं. व इथे मॅक्झिमम तुम्ही 15 दिवसाला 8,19,250 रुपये कमवू शकता, याला कॅप म्हटलं जातं. सो वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर मार्केटमधले इतर कंपन्या फॉलो करतात. जसं काही कंपनीज आहेत जे युनिलेवल प्लॅन करतात, एकाखाली एक जोडायचं काम करतात. काही कंपनी आहेत जे कंपल्सरी फोर्स मॅट्रिक्स करतात, जे 3-3-3चं स्ट्रक्चर करतात. काही कंपनी आहेत जे जनरेशन करतात, आला की डायरेक्ट जोडायचं. काही कंपनी बायनरी करतात. तो आपलं जे स्ट्रक्चर आहे ते बायनरी आहे. आपण जे काही लोक आहेत ते 2x2 2x2 ह्याच्यामध्ये आपण प्लेस करत राहतो. सो इथे तुम्हाला सुरू करायचं असेल तर तुमचं पूर्ण नाव लागेल, त्याचबरोबर तुमचा पत्ता पिनकोड सहित लागेल, मोबाईल नंबर तुमचा गरजेचा आहे, तुमच्या वारसदाराचं नाव लागेल, वारसदाराबरोबर काय संबंध आहे तो मेन्शन करून द्यायचा आहे, जन्मतारीख लागेल, त्याचबरोबर ईमेल आय डी लागेल आणि त्याचबरोबर पॅन कार्ड लागेल, जेणेकरून तुमची कोणतीही स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. व पॅन कार्ड जर तुम्ही लॉगिंगला दिलात तर लागलीच तुमचं पॅन कार्ड अपडेट होईल. आणि त्याचबरोबर तुम्ही एनएफटी देखील अपलोड करू शकता. तुम्ही पॅन कार्ड आणि एनएफटी अपलोड केलं तर कंपनी तुमच्या अकाउंटला ₹1 लगेच टाकते. बघा किती किती भारी. म्हणजे तुमचा आयडी पेड असो नसो तरी देखील कंपनी तुमच्या अकाउंटला ₹1 डिरेक्टली पाठवते, जेणेकरून तुमचं जे काय कमिशन असेल ते कंपनी तुम्हाला ऑनलाईन ट्रान्सफर करेल ॲज इट इज. अँड एक सर्वात महत्वाची अनाउन्समेंट आहे, इथून पुढे ज्यांचं एनएफटी अपलोड असेल त्यांना जरुरी नाही की त्यांचं ₹500 कमिशन निघालं पाहिजे. ₹100 जरी कमिशन असेल तर कंपनी त्यांचं ₹100 कमिशन देखील, जे काय असेल 15-15 दिवसाचं कमिशन, जसं की मिनिमम क्रायटेरिया होता 500चा, एनएफटी अपलोड असेल तर 100 जरी असेल तर 100 देखील तुम्हाला लगेचच मिळतील. त्याचबरोबर मी इथं सर्वांना अजून एक सेशन बद्दल इन्व्हाइट करतो. जसं मी आधीच सांगितलं, आज रात्री 9 वाजता एफडीएम आहे, तसंच उद्या दुपारी 3:30 वाजता नेट्स ऑफ एव्हरीडे, ज्यामध्ये खूप चांगला प्रोजेक्ट आलाय रिटेलिंगचा. तुम्ही घर बसल्या विदाउट स्टॉक कसं रिटेलिंग करू शकता अँड ₹1 भांडवल न लावता कसं रिटेलिंग करू शकता, कशा पद्धतीचं सॉफ्टवेअर मिळणार आहे, काय काय गोष्टी ते सगळं समजावून सांगणारा उद्या एक प्रोजेक्ट आहे नेट्स ऑफ एव्हरीडे ई टेलर्स प्रोजेक्ट. तो नक्की समजून घ्या उद्या, कारण त्यातमध्ये खूप सारे बारकावे, खूप सारे बेनिफिट्स कंपनीने त्यात तुमच्यासाठी आणलेले आहेत. पुढे जाऊयात आपण. एनरोलमेंट बेनिफिट्स मध्ये सर्वात पहिला बेनिफिट आहे की तुम्हाला एक युनिक रेफरन्स नंबर कंपनी देते. एक असा रेफरन्स नंबर कंपनी तुम्हाला तयार करून देते जो फक्त तुमचाच असेल. अशा पद्धतीचा रेफरन्स नंबर दुसऱ्या कोणाचाही नसेल. म्हणजे तुमच्या नावातली पहिली 2 अक्षरं, आडनावातली पहिली 2 अक्षरं व एक युनिक नंबर ज्याचं जॉईन व्हाल तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर कंपनी तुम्हाला ऑनलाईन साठी काही क्रेडेन्शियल्स देतील, ज्या थ्रू तुम्ही आमची नेटसपची मोबाईल ऍप्लिकेशन व वेबसाईटला ऍक्सेस करू शकता. कंपनी बरोबर तुम्ही लिगली एक डायरेक्ट सेलर म्हणून जॉईन होता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, अजून एक अनाउन्समेंट आहे इथं, ज्या लोकांचं लेवल 1 झालेलं आहे, इथून पुढे लेवल 1च्या ट्रेनिंग्स मध्ये त्यांच्याकडून लीगल डॉक्युमेंट साईन करून घेतले जातील. लेवल 1 म्हणून आता तुम्ही सांगू शकता लेवल 1 करा, लीगल डॉक्युमेंट साईन होतील, एक ऑफिशियल तुम्ही हा बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकता. सो डायरेक्ट सेलरला पुढे एमडीएसचं स्टेटस देखील मिळतं. अँड जसं मी सांगितलं 4,000ची खरेदी केली की एमडीएसचं स्टेटस मिळतं. आणि एमडीएसचं स्टेटस ज्याला मिळतं तो त्याच्या प्रोडक्टच्या विक्रीवर कमिशन कमवू शकतो. त्याचबरोबर एमडीएस 15 दिवसाला ₹8,19,250 पर्यंत कमिशन मिळणार आहे त्याला. अँड प्रोडक्ट पॅक्स कसे आहेत,
तर ते थोडं समजून घेऊयात. कारण आता तुमचं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काही ना काही परचेस करायचं आहे, वन टाइम शॉपिंग करायचं आहे, तर ती कशी? 4,000च्या शॉपिंगला तुम्हाला 15% सूट आहे, भरायच्या 3,400 रुपये. त्याचबरोबर 9,000च्या शॉपिंगला तुम्हाला 20% सूट आहे, 15,000ला 25% आहे व 30,000ला 30% आहे. महिलांकरिता थोडं सोपं केलेलं आहे, पण 2,000चं शॉपिंग तुम्ही करू शकता, पण तुम्हाला एमडीएसचं स्टेटस मिळणार नाही. 15% सूट मात्र मिळेल. 4,000ला एमडीएसचं स्टेटस मिळेल, 20% सूट मिळेल, 9,000ला 25% सूट व 15,000ला 30%. अशा पद्धतीचं आपलं रेग्युलर पॅक्स असतात. याचबरोबर काही ऑफर्स असतात. सध्या काही ऑफर चालू आहेत. ज्यांनी तुम्हाला सेशनला बोलवलंय त्यांच्याकडनं समजून घ्या, कारण 9,000 एमआरपीला सध्या खूप चांगली ऑफर आहे व 20,000 एमआरपीला खूप चांगली ऑफर आहे. दोन चांगले ऑफर सध्या चालू आहेत, 9,000 एमआरपी व 20,000 एमआरपी. तुम्हाला कोणती ऑर्डर बसेल. यांनी एक छोटीशी ऑफर आली 4,500 एमआरपी साठी, ज्यांना फार कमी अमाऊंट मध्ये सुरू करायचंय अशा लोकांसाठी. कारण 60 प्रोडक्ट आहेत. मी तर सांगेल, तुम्ही एमआरपी ठरवू नका. तुम्ही एक कॅटलॉग आपलं पाहून घ्या, ऑनलाईन पीडीएफ मागवा, त्याच्याप्रमाणे तुम्ही चेक करा तुमच्या घरात कोणतं प्रोडक्ट लागतं, किती प्रोडक्ट्स तुम्ही रिटेल करणार, किती वापरणार. अशा पद्धतीने तुम्ही ठरवून तुमची ऑर्डर मग ती 4,500 एमआरपीत बसेल, 9 मध्ये बसेल का 20 मध्ये बसेल, त्याप्रमाणे ऑफर प्रमाणे तुम्ही द्या. ऑफरचा बॅनर तुम्ही सेशन संपल्यानंतर जेवढे लोक इथं तुमचे आहेत ज्यांनी तुम्हाला बोलवलंय त्यांच्याकडून मागू शकता. तुम्हाला असं पक्क जीएसटीचं बिल मिळेल जॉईन झाल्या. त्याचबरोबर आता तुम्हाला डिस्काउंट समजलं, सगळं समजलं. आता हा बिझनेस समजून घेण्याआधी थोडंसं ही मूंगफलीची स्टोरी समजून घ्या, कारण नेमका आपला बिझनेस काय हे लक्षात येईल. भरपूर वेळा आपण व्यवसाय करताना नेटसपचा बिझनेस प्लॅन दिसताना असं वाटतं की बाबा हे 3%, 6%, काय आपल्याला एवढं कमिशन मिळणार. आज माझा मागच्या 15 दिवसाचा चेक 2,53,000 रुपयाचा आलेला आहे. पण एवढं मोठं कमिशन मी कसं काढू शकलो, कारण मला ही स्टोरी चांगल्या पद्धतीने समजलेली आहे. ही स्टोरी काय, मूंगफलीची स्टोरी. म्हणजे काय की एक बिझनेस मॉडेल निवडताना बऱ्याचदा आपण म्हणतो की मार्जिन जास्त पाहिजे, टक्केवारी जास्त पाहिजे, प्रॉफिट जास्त पाहिजे, तर आपण त्या व्यवसायामध्ये उतरतो. आज जर तुम्ही पाहायचं झालं तर मग असं जर काय मूंगफली विकणारे तुम्ही पाहिले असतील, शेंगदाणे विकणारे लोक आहेत, ते कितीला विकतात? ते 10 रुपयात ते शेंगदाणे विकतात. त्यांची खरेदी कॉस्ट कशी असेल? 2 रुपयाचे शेंगदाणे 10 रुपयात विकले. मग 2 रुपयाची वस्तू 4ला विकली तर मार्जिन किती झालं? एक 100% मार्जिन झालं. एक 2 चे 4 झाले तर. मग 2 रुपयाची वस्तू 10ला विकली तर 400% मार्जिन झालं. मग तरी देखील ही लोक का बरं एवढी श्रीमंत नाहीत? तर कारण एकच आहे की हे जास्त विकू शकत नाही. म्हणून सगळा खेळ कशाचा आहे? तर टर्नओव्हरचा सगळा खेळ. जेवढा तुमचा टर्नओव्हर वाढेल तेवढाच तुमचा इन्कम वाढू शकतो. मग एक उदाहरणातून समजून घ्या, हे ट्रेडिशनल मार्केट कसं काम करतं. जर तुम्ही इथं पाहत असाल तर कस्टमरला मार्जिन किती आहे? समजा कस्टमरच्या रिटेलर कडून आणतो, रिटेलरला मार्जिन आहे 15%, होलसेलरला 5%, डिस्ट्रीब्युटरला 3% अँड सीएनएफ एजंटला 2.5%. याप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर काय, आपल्याला वाटतं सगळ्यात जास्त मार्जिन रिटेलरला आहे म्हणून सगळ्यात जास्त पैसे तो कमवणार. पण तसं होतं का खरं मध्ये? तर बघा, रिटेलर 15% मार्जिन आहे, 10,000 रुपये जर का त्यांनी सेल केला तर त्याला मिळणार आहेत 1,500 रुपये. पण हा जो रिटेलर आहे, हा ज्या होलसेलरकडे जातो, त्या होलसेलरकडे असे जर 10 रिटेलर आहेत तर त्याचं मात्र मार्जिन झालं, त्याचा जर बिझनेस झाला 1 लाखाचा आणि त्याला मिळाले 5,000 रुपये. त्याला जास्त का मिळाले बरं रिटेलरपेक्षा? त्याचं कारण एकच आहे की त्याच्या अंडर व्हॉल्यूम वाढला म्हणून त्याला पैसे जास्त मिळाले. त्याचबरोबर जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याच्याकडे जर असे 10 होलसेलर असतील तर त्याचा बिझनेस झाला 10 लाखाचा. भले त्याचं 3% कमिशन आहे, पण त्याला 30,000 रुपये मिळाले. आणि हा जो डिस्ट्रीब्युटर आहे हा सीएनएफ एजंटकडे आला, त्याच्याकडे जर का असे 10 डिस्ट्रीब्युटर असतील तर सीएनएफ एजंटचा बिझनेस झाला 1 करोडचा आणि त्याला मिळाले 2.5 लाख रुपये. यातून काय लक्षात येतं की सगळा जो खेळ आहे तो टर्नओव्हरवर खेळ आहे. जेवढा टर्नओव्हर जास्त तेवढं तुमचं इन्कम जास्त. म्हणजे इन शॉर्ट, तुम्हाला जर का तुमचं इन्कम वाढवायचं असेल तर तुम्हाला तुमचा टर्नओव्हर वाढवावा लागेल. सो जेवढा तुम्ही टर्नओव्हर वाढवत राहाल तेवढे तुम्ही पुढे 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 जात चाल. तर यातून एकच लक्षात येतं की जेवढं तुमचं टर्नओव्हर वाढेल तेवढं तुमचं कमिशन वाढेल. आणि आपल्या व्यवसायामध्ये टर्नओव्हर वाढवायचं म्हणजे काय? आपल्याकडे रिटेलर वाढले पाहिजेत, आपल्याकडे होलसेलर वाढले पाहिजेत. म्हणजे कसे वाढणार? आपण रिटेल आणि होलसेलचे दुकानं तर नाही करू शकत, पण आपल्याकडे युजर वाढणार आहेत, आपल्याकडे रिटेलर वाढणार आहेत आणि आपल्याकडे नेटवर्कर वाढणार आहेत. या माध्यमातून आपली जेवढी टीम वाढणार त्याच्यावर आपल्याला कमिशन मिळणार आहे. हे सगळं काही आजच्या रात्रीच्या सेशनमध्ये तुम्ही डिटेलमध्ये समजू शकता. 8 वेगवेगळ्या प्रकारे नेटसपमध्ये पैसे मिळतात. एक प्रकार सविस्तर समजून घ्या. सर्वात पहिला प्रकार आहे रिटेल प्रॉफिट, ज्यामध्ये जर तुम्ही पाहाल 100 रुपयाची वस्तू तुम्हाला 70 रुपयाला जर मिळाली तर 30 रुपये हा तुमचा रिटेल प्रॉफिट झाला. हे रिटेलिंग तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. एक ऑनलाईन, जे मी तुम्हाला सांगितलं, उद्या सेशन आहे, नक्की अटेंड करा.
ऑनलाईन रिटेनिंगसाठी खूप चांगले बेनिफिट्स आणि टूल्स कंपनीने दिलेले आहेत, ते व्यवस्थित समजून घ्या. आणि दुसरं आहे ऑफलाईन. ऑफलाईनमध्ये तुम्ही स्टॉक ठेवा, तुम्ही स्वतः कुरिअर करा, स्वतः कॅशमध्ये अर्न करा. ऑनलाईनमध्ये कंपनी कुरिअर करेल आणि डिफरन्स कमिशन तुम्हाला कसं देणार आहे, कसं समोरच्याला डिस्काउंट मिळणार आहे, सर्व काही उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला समजून घ्यायला मिळेल. दुसरं आहे CACS बोनस, क्लब अस्मिता क्लब सक्षमचा बोनस. यामध्ये जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला 2 टीम करायच्या, टीम 1 टीम 2. जो काय बिझनेस असेल टीम 1 टीम 2 चा 25,000 हा तुम्हाला एक टार्गेट दिलं जातं. ह्या बिझनेसवर बेसिकली तुम्हाला जे 3% कमिशन आहे ते मिळणारच आहे, पण दुसरा बोनस जो आहे तो 5% आहे, तो आहे 2,500 रुपये. म्हणजे टोटल तुमचं कमिशन येणार आहे 4,000 रुपयाचं. सो जितकी लोक इथं नवीन आलेली आहेत किंवा जुनी आहेत, मला इथं थोडं लक्षात पण घ्यायचंय किती लोकांना इंटरेस्ट आहे आणि किती लोक आहेत जे लेवल 1 अचिव्हर आहेत आणि किती लोक आहेत जे लेवल 1 करणार आहेत. सो आजच्या सेशनमध्ये किती आहेत जर तेवढंसं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, मला लक्षात येईल. आणि किती लोक या महिन्यात लेवल 1 करणार आहेत त्यांनी फक्त चॅट बॉक्स मध्ये एप्रिल लिहायचं. एप्रिल. जेवढे लोक या महिन्यात लेवल 1 करणार आहेत त्यांनी एप्रिल लिहायचं. जेवढे लोक ऑलरेडी लेवल 1 अचिव्हर आहेत या सेशन मध्ये आलेली, त्यांनी फक्त अचिव्हर लिहिलं तरी ए लिहिलं तरी चालेल. म्हणजे मला लक्षात येईल की या सेशन मध्ये किती अचिव्हर बसलेले आहेत. ओके, प्राची सुरतकर मॅडमनी ए लिहिले, त्या लेवल 1 अचिव्हर आहेत. व्हेरी गुड. आम्रपाली मॅडम एप्रिल मध्ये करणार आहेत. नेहा मॅडम यांचं झालेलं आहे. व्हेरी गुड. हर्षल दिल्ली मॅडम अचिव्हर आहेत. व्हेरी गुड. सुनीता भोसले अचिव्हर आहेत. ललिता सोळंके मॅडम अचिव्हर आहेत. जयश्री बोरकर अचिव्हर. शुभांगी दुमाळ अचिव्हर आहेत. सुषमा टोळेकर मॅडम लेवल 2 करणार आहेत. क्या बात आहे. शैला साळेगावकर मॅडम एप्रिल महिन्यात लेवल 1 करणार आहेत. ओके. कल्पना शिंदे मॅडम बरोबर. गॅलेक्सी J7 प्राईम यांनी नाव टाकलं, कल्पना शिंदे. कोणीतरी त्यांना रिनेम करा किंवा रिनेम कसं करायचं शिकवा. सविता शिंदे मॅडम L1 आहेत. सोनाली बोरकर एप्रिल लिहितात आहे. संध्या घोडेश्वर मॅडम एप्रिल लिहितात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, क्या बात आहे. म्हणजे इथे कोण कोण ह्या महिन्यात एप्रिल ज्यांनी लिहिलेले आहे त्यांच्या सर्वांचे सिनियरला मी सांगेल त्यांच्याबरोबर बसा, त्यांचं नियोजन करा. अँड अगेन अर्णव घने L1 अचिव्हर आहेत. व्हेरी गुड. चलो, सर्व अचिव्हर्सचं कॉंग्रॅच्युलेशन. ज्यांचं L1 झालंय आता त्यांनी पुढच्या स्लाइडकडे, सीमा नारद मॅडम L1 लिहितात आहे. व्हेरी गुड. त्यांनी पुढच्या स्लाइडकडे लक्ष द्या. पुढची स्लाइड तुमच्यासाठी आहे. बघा, ज्यांचं L1 झालेलं आहे ते आता जेव्हा रिपीट करतील त्यांना 4% कमिशन मिळतं आणि 15% त्यांच्या जनरेशन 1चं चेकचं मिळतं. म्हणजे तुम्ही ज्यांना डायरेक्ट जॉईन केलं त्याचे 15% तुम्हाला मिळतात. हा दुसरा इन्कम आहे. त्याचबरोबर जेवढ्या वेळा तुम्ही रिपीट करणार, म्हणजे आता मार्च मध्ये ज्यांचं झालेलं आहे, एप्रिल मे जून रिपीट करायचं, जुलैमध्ये फास्ट ट्रॅक एंट्री करायची, पर मंथ 2,000 प्रमाणे 3 महिन्याचे 6,000 आणखीन तुम्हाला जुलैमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे L1 वाल्यांनी L1 रिपीट करत राहण्यावर लक्ष द्यायचंय. ठीक आहे. पुढे ज्यांचं L1 झालंय त्यांनी पुढे जायचं, ते म्हणजे L2 करायचं. भरपूर वेळा कन्फ्युजन असतं की सर मग मी L2 केलं तर मला तो सगळ्या महिन्याचा बोनस मिळणार आहे का? मिळणार आहे. कंपनी तुमचं L1च पकडणार. भले L2 केलं तरी तुमचं मिनिमम L1 पकडणार, कारण तुम्ही जानेवारी महिन्यात काय केलं होतं तेच पकडणार. जानेवारी महिन्यात ज्यांचं L2 झालं होतं त्यांना 6 महिन्याचं आहे. बाकी लोकांना डिसेंबर मध्ये झालं होतं त्यांना, जानेवारी वाल्यांना पण नाही. पण जानेवारीत ज्यांनी L1 मध्ये एंट्री केलंय त्यांनी दर महिना L1 मेंटेन करा, त्यांना तो बोनस मिळत राहणार आहे. तर पुढे बघूयात L2 मध्ये टीम 1 टीम 2 टार्गेट असतं. तुमच्या खाली एक L1 करा किंवा 50-50 करा. बेस्ट आहे एक L1 करा, म्हणजे तुमची ग्रोथ चांगली होईल. 50-50 झालं, 1 लाखाचा टर्नओव्हर आहे. 1 लाखाच्या टर्नओव्हरवर तुम्हाला जसं मी सांगितलं 25-25 क्रॉस झाल्यानंतर 4% कमिशन चालू होतो. इथे बोनस आणखीन मिळतो 5%, तो 5,000 आहे. तो अशा तुम्हाला 9,000 रुपयाचा दुसऱ्या महिन्यातला चेक तुम्ही घेऊ शकता. म्हणजे येतोच, घेऊ शकता म्हणण्यापेक्षा इथे खूप लोक आहेत ज्यांनी L2 करून तेवढा मोठा चेक घेतलेला आहे. त्यांचे आपण प्रॉपर व्हिडिओ बनवलेले आहेत, प्रॉपर त्यांचं आपण फेलिसिटेशन केलेले. या महिन्यात देखील आपल्याकडे 11 L2 आहेत. किती आहेत? 11 L2 आहेत फक्त आपल्याकडे या महिन्यामध्ये, मार्च महिन्यातले आपल्या टीमचे, पुण्यातल्या टीमचे. तो या 11 L2चा देखील व्हिडिओ होईल. त्यांचं देखील चेकचं प्रॉपर फोटो वगैरे ग्रुपवर येतील, तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर रिपीट तुम्ही L2 करत राहाल, म्हणजे ज्यांचं L2 झालंय, मी या सगळ्या 11 L2ला सांगेल रिपीट L2 करत राहा. कारण 5% कमिशन आहे व तुमच्या जनरेशन 1 मध्ये जितकी लोक आहेत त्यांचे 15% व जनरेशन 2 मध्ये जितकी लोक आहेत त्यांचं 10% तुम्हाला मिळणार. सो हा झाला दुसरा प्रकारचा इन्कम नेटसपच्या प्लॅन मधला. तिसरा इन्कम आहे बिझनेस कमिशन, जो असणार आहे 3%. हा कोणाला मिळतो? बिगिनर अँड लाइटनिंग स्टार क्लब वाल्यांसाठी हा कमिशन, हे कमिशन मिळतं. बिगिनर लाइटनिंग स्टार ह्या क्लब मध्ये हे कमिशन आहे. चला, रोहिणी गायकवाड यांचं नाव आलंय की त्या एप्रिल मध्ये करणार आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो खूप नाव आहे, सिनियरनी इथं लक्ष द्या. सो बिझनेस कमिशन 3% आहे.
आता हा बिगनर लाइटनिंग स्टार म्हणजे कोण, ज्याचं इन्कम तुमचे सगळे टोटल चेकची जी काय आहे ती 49,999 म्हणजे 50,000च्या आत आहे, तो आहे बिगनर अँड लाइटनिंग स्टार. तोपर्यंत तुम्हाला कंपनी 3%नेच कमिशन देत राहते. ही गोष्ट वेगळी. L1 L2 टार्गेट केलं की तुमचं कमिशन वाढतं, पण बेसिक प्लॅन मध्ये हा तिसरा इन्कम असाच मिळतो. याचं एक उदाहरण घेऊन समजून घेऊयात की हा इन्कम येतो कसा. यात जर तुम्ही बघाल तुमची 2 टीम आहेत, टीम 1 टीम 2. टीम 1 मध्ये बिझनेस झाला 70,000चा, टीम 2 झाला 50,000चा. मॅच होणार 50-50, 1 लाख, 1 लाखावर 3%ने 3,000 येणार व 20,000 कॅरी फॉरवर्ड राहणार, बुडणार नाहीत. हा झाला तिसरा इन्कम. चौथा कमिशन काय आहे, 1% आणखीन एक्स्ट्रा. हे कोणाला आहे, स्टार अँड सुपरस्टार. म्हणजे 50,000च्या पुढे इन्कम झालं आणि 2 लाखाच्या आत राहिलं तर तुम्ही आहात स्टार अँड सुपरस्टार. ह्या कमिशन मध्ये 3% बेसिक आहे, सोबत 1% प्रोडक्ट प्रमोशन कमिशन म्हणून आणखीन एक्स्ट्रा मिळणार आहे. हे कसं कॅल्क्युलेट होतं, उदाहरण घ्या. टीम 1 मध्ये 2 लाख झाला, टीम 2 मध्ये 1.5 लाख झाला. 1.5 आणि 1.5 3 लाखाचं मॅचिंग होणार, 4%ने 12,000 रुपये येणार, 50,000 रुपये कॅरी फॉरवर्ड होणार. कितीही बारीक ऐकलं तर प्लॅन लगेच लक्षात येत नाही. परत परत ऐकत राहा, ह्याची पेपरवर प्रॅक्टिस करा. नाही समजलं प्रश्न विचारा, आम्ही तुम्हाला ह्याची उत्तरं देत राहू. 5वं कमिशन आहे आणखीन 1% एक्स्ट्रा, दॅट इज ट्रेनिंग कमिशन. हे कोणाला मिळतं, 2 लाखाचं इन्कम पूर्ण झाल्यानंतर हे चालू होतं आणि 10 लाख कमवूपर्यंत 5% प्रमाणे मिळतं. 10 लाखाच्या पुढे गेले की आणखीन वाढतं. तो हे कसं आहे, 3+1+1. यामध्ये जर तुम्ही पाहाल, उदाहरण पहा, एका बाजूला 4 लाख झाला, एका बाजूला 5 लाख झाला, 4-4 8 लाख मॅच होणार. 8 लाखावर 5% 40,000 रुपये येणार, कारण तुमची टीम पण तशी वाढत जाते. आज जर तुम्ही बघाल आपल्याकडे ह्या 5% ह्या 5व्या इन्कमला आफरीन मॅडमचा चेक तर 70,000 75,000चा चेक आहे मागच्या महिन्याचा आफरीन मॅडमचा, किंवा सुप्रिया मॅडमचा चेक हा जवळपास माझ्या मते 35,000चा आहे. हे जे एवढे मोठे मोठे चेक आले, हे कशामुळे आले, यांचं कमिशन आता वाढत गेलं. 1% एक्स्ट्रा, 1% एक्स्ट्रा, यामुळे हे कमिशन वाढत झालं. किंवा सुप्रिया मॅडमचा मागचा चेक 1,15,000चा होता. हे फक्त टर्नओव्हर जसा वाढतो तसं कमिशन वाढतं. नॉर्मली काय होतं, इतर कंपन्यांमध्ये एवढा केलं तर मिळणार, खाली आलं तर नाही. आपल्याकडे इन्कम वन असल्यामुळे तुम्हाला हे कमिशन वाढत वाढत जातं. त्याचबरोबर तुम्हाला जेव्हा तुम्ही 2 लाखामध्ये पोहोचता, तुम्हाला काय फायदा होतो, 2 लाखामध्ये पोहोचल्याचा पहिला फायदा हा होतो की तुम्हाला फॅमिली प्रोटेक्शन प्लॅन कंपनी देते. तर हा फॅमिली प्रोटेक्शन प्लॅन मध्ये काही बेनिफिट्स मिळतात. पहिला काय, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स मिळतो 2 लाखापासून 25 लाखापर्यंत. म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही टोटल इन्कम 2 लाख मध्ये पोहोचता, सर्व चेकची टोटल मिळून 2 लाख, तुम्हाला पहिला बेनिफिट काय, ऍक्सिडेंटली काही जरी झालं तर 2 लाखापासून 25 लाखापर्यंत मिळणार. दुसरा आहे नैसर्गिक, आपल्याला प्रत्येकाला जायचंच आहे पण त्यानंतर 5 लाख रुपये नेटसर्फ कडून मिळणार आहेत. तिसरं मेडिक्लेम, काही आपल्याला वाटलं तर हजबंड वाईफ यांच्यासाठी 3 लाखाचं मेडिक्लेम आहे. मग इथं काही बॅचलर असतील तर ते घरातलं एक नाव नक्की ऍड करू शकतात. लॉयल्टी बोनस 10 लाखाचा लॉयल्टी बोनस कधी मिळणार, 15 वर्षानंतर एक रकमी कंपनी तुम्हाला देणार आहे. हा चौथा बेनिफिट आहे. सो हे सगळं कधी मिळतं, जेव्हा तुम्ही 5व्या इन्कम स्लॅबला पोहोचता. त्याचबरोबर पुढे आहे बिझनेस डेव्हलपमेंट कमिशन 1% एक्स्ट्रा, आणखीन 1% एक्स्ट्रा. म्हणजे इथं 3+1+1+1 टोटल 6%. हे गोल्डन अमाऊंट, जेव्हा तुमच्या सर्व चेकची टोटल 10 लाख रुपये होते, 10 लाख रुपये तुम्ही टोटल कमवता, त्यावेळेस तुम्हाला हे मिळतं. यामध्ये तुम्ही पाहाल तर तुमचं टीम मोठी झालेली आहे, बिझनेस वाढत चाललाय. 6 लाखाचा बिझनेस झाला, इथे पहा 7.5 लाखाचा, म्हणजे 6 आणि 6 12 लाख मॅच होणार, 1.5 लाख कॅरी फॉरवर्ड होणार. 12 लाखावर 6% 72,000 रुपये. तुमच्यापैकी किती लोकांना मी ट्रेडिशनल मार्केटचं जे उदाहरण दिलं होतं, शेंगदाण्याची स्टोरी सांगितल्यानंतर, ते आठवतंय का? त्या उदाहरणामध्ये मी दाखवलं होतं की वरती जाईल तसं कमिशन किती झालं, कमी होत गेलं. म्हणजे सुरुवातीला काय झालं, 5%, मग ते 3%, 2.5% पर्यंत कमिशन खाली येत गेलं. ट्रेडिशनल मार्केटमध्ये असं कमिशन खाली येत जातं. आपल्याकडे उलट आहे, वर जाईल तसं कमिशन वाढत गेलं. दॅट इज 6% पर्यंत कमिशन आहे. सो हे खूप आहे, कारण त्यावेळेस टर्नओव्हर खूप मोठा झालेला असतो आणि म्हणून आपण खूप मोठे मोठे इन्कम घेऊ शकतो. थोडंसं परत हे समजून घ्या. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट ठेवा, तुम्हाला लक्षात राहील. कारण हे क्युम्युलेटिव्ह इन्कम आहे. 3%, 4%, 5%, 6%. इव्हन सेशन झाल्या मी नेटसअप एव्हरीडेवर ह्या प्रेझेंटेशनची पीपीटी पाठवेल. तुमच्यापैकी ज्यांचं L1चं ट्रेनिंग झालेलं आहे, जे पीपीटी ज्यांचं कमांडो ट्रेनिंग झालेलं आहे, ते मोबाईल वरून देखील पीपीटी शेअर करायची प्रॅक्टिस करा. पहिलं घरातल्या घरात प्रॅक्टिस करा. एका मोबाईल वरून दुसऱ्या मोबाईलला कसं दिसतंय बाबा, झूम वरून जॉईन केल्यानंतर स्क्रीन शेअरिंग कसं आहे, हे सगळं पाहून घ्या, चेक करा. मग तुम्ही तुमच्या गेस्टला देखील एक तुमची झूमची लिंक जनरेट करून देखील इन्व्हाइट करू शकता. 40 मिनिटात झूमची मीटिंग संपते आरामात, 1 to 1 ची. ठीक आहे, आणि त्याला काही सगळं सांगायचं नसतं, महत्वाच्या गोष्टी तुम्ही दाखवू शकता. क्लब नेटसअप पुढे काय आहे,
क्लब नेटवर्क हे काय आहे, तर या माध्यमातून तुम्हाला परदेशात जाण्याची व भारतात वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सवर जाण्याची संधी कंपनी तुम्हाला देते. इमेज क्लियर नहीं है, जिनका नेटवर्क का इश्यू है उनको दिक्कत रहेगी. सबको ऐसा प्रॉब्लम आ रहा है क्या? चेक करें इमेज का, अगर सबको आ रहा है. ठीक आहे. सो क्लब नेटवर्कच्या माध्यमातून भारतात व भारताबाहेर जाण्याची क्लिअर आहे. ओके, चलो थँक्यू. क्लिअर आहे इमेज. सो हे जे टूल आहे यातून भारतात व भारताबाहेर सध्याचं चालू आहे दुबई. आता इथे कंपनी तुम्हाला घेऊन जाणार किंवा तुम्ही हे दुबई सांगून सांगून तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या टीम मध्ये अचिव्हमेंट्स करणार, तुमचं व्हॉल्यूम वाढणार, व्हॉल्यूम वाढलं की तुमचा चेक वाढणार. तो क्लब नेटवर्क मध्ये इनडायरेक्ट तुम्हाला पे आउट वाढवण्याची संधी आहे. तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांचं दुबईमध्ये इंटरेस्ट असेल, तुम्ही त्यांच्या सिनियरला समोरून कॉल करून सांगा की मला दुबई करायचंय. आता टूर सुरू झालेली आहे, आता कॉन्टेस्ट सुरू झालेली आहे, फ्रेश टार्गेट, फ्रेश वर्ष आहे. ज्यांना ज्यांना दुबईमध्ये जायचंय, दुबईमध्ये JW मार्केस हॉटेलला आपण जाणार आहोत. सैफ अली खान आणि करीना कपूर तिथे येणार आहेत, आपले ब्रँड अँबॅसेडर. एवढी मोठी संधी आहे, ही संधी सोडू नका. पण ज्यांना इंटरेस्ट आहे सिनियरला कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला सांगतील काय काय करावं लागेल, करून घेऊ शकता तुम्ही. त्याचबरोबर पुढे आहे फास्ट ट्रॅक अँड जनरेशन बेनिफिट्स. या फास्ट ट्रॅक अँड जनरेशन बेनिफिट्स मध्ये काय मिळतं, तर तुम्हाला वेगवेगळे ट्रेनिंग मिळतात, तुमचं एक प्रॉपर करिअर इथे घडतं. या फास्ट ट्रॅक मध्ये जे व्यवस्थित टिकून राहतात 3 वर्ष, तर त्यांचा मिनिमम चेक हा 2 लाख रुपयाच्या पुढे जातोच जातो. आज मी स्वतः 2 वर्षापासून फास्ट ट्रॅक मध्ये आहे. आत्ताच चेक माझा मागच्या महिन्याचं इन्कम 3 लाखाच्या पुढे, कारण फास्ट ट्रॅक आलंच 2017-18 नंतर. त्यामुळे आमच्या वेळेस हे जास्त डिटेलमध्ये नव्हतं. त्यात पण आपण कोविडमध्ये खूप सारा पिरियड घालवला. कन्सेप्ट कशी आहे जनरेशनची ते पहा. तुम्ही जेवढ्या लोकांना डायरेक्ट आणता ते तुमचे जनरेशन, ते पुढे ज्यांना आणतात ते तुमचे सेकंड जनरेशन. तर ह्या फास्ट ट्रॅक मध्ये तुम्हाला ऍडिशनल इन्कम काय, 7 जनरेशन. विचार करा किती मोठं आहे. पहिल्या जनरेशनला लोक 10 असतील, दुसऱ्या जनरेशनला 10 लोकांनी 10 आणले तर 100 झाले, 100ने 10 आणले 1000 झाले. अशा 7 जनरेशनवर जितकी लोक आहेत त्यांचा जो काही चेक बनतोय त्या चेकचे कमीत कमी 3% व जास्तीत जास्त 15% तुम्ही कमवू शकता. हा बेनिफिट तुम्हाला फास्ट ट्रॅक देतं. म्हणून फास्ट ट्रॅक हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर मिशन कॅप. मिशन कॅप मध्ये 1,19,000, 2,19,000 असे लेवल्स कंपनीने ठेवलेले आहेत. तुम्ही फास्ट ट्रॅक मध्ये आलात की असे तुमची डेव्हलपमेंट करून घेतली जाते, ठरवून इथे पुढे घेऊन गेलं जातं. आता मार्च महिन्यात 68 लोक मिशन कॅप मधून, मिशन कॅप नाही, 8,19,000 होते. ओव्हरऑल मिशन कॅप मध्ये जवळपास आजच्या घडीला 400-500 लोक आहेत. मला एक्झॅक्ट फिगर माहित नाहीये, पण हा आकडा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. पुढे आमच्याकडून सपोर्ट सिस्टम असते, फिजिकल सेमिनार असतात. या महिन्यात लॉकडाऊनमुळे आपले सेमिनार होणार नाहीत, पण एवढी सगळी वेगवेगळी पॉकेट्स आहेत जिथं आपले सेमिनार फिजिकली होतात. ऑनलाईन वेबिनार्स होतात. या महिन्यातलं शेड्यूल अजून ऑनलाईनचं बनलेलं नाही. जसं बनेल तसं तसं तुम्हाला रेग्युलर प्रोग्राम्सचे अपडेट येतील. सध्या ऑनलाईन प्रोग्राम्सचा जास्त वापर करा. रोज कुठले ना कुठले प्रोग्राम चालू आहेत. या आठवड्यात तुम्ही रेग्युलर ग्रुपवर लक्ष ठेवा. तुम्हाला ज्यांना इथं बिझनेस सुरू करायचा आहे त्यांनी फटाफट जॉईन करून तुमचं लगेच एंट्री करून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होऊन घ्या. तुमच्या सिनियरकडनं तुम्हाला मेसेज येत राहील. सपोर्ट सिस्टम मध्ये जेव्हा तुम्ही लेवल 1 करता, आमच्याकडनं पूर्ण दिवसाचं एक ट्रेनिंग मिळतं. कमांडो ट्रेनिंग 2 दिवसाचं मिळतं. मुक्कामी ट्रेनिंग लेवल 2 ला रेसिडेन्शियल मिळतं. त्याचबरोबर फास्ट ट्रॅक, लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामचे वेगवेगळे ट्रेनिंग्स, हे सर्व ट्रेनिंग्स आम्ही तुम्हाला पूर्णपणे फ्री देतो, 1 रुपये घेत नाही. चांगल्या चांगल्या हॉटेल्सला असतात, लंच असतं, डिनर असतं, ब्रेकफास्ट असतो, मिड स्नॅक्स असतात, सगळं काही असतं. आता L2 मध्ये तर मुक्कामी राहण्याची व्यवस्था पण फ्री केलेली असते. हे सगळं फ्री मिळतं. आणि त्याचबरोबर मोठे मोठे इन्कम ज्यांनी घेतलेले आहेत, 50 लाख, 60 लाख, 1 करोड, 2 करोड, 5 करोड, अशी लोक तुमचं मेंटोरिंग करतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात. कंपनीच्या मॅनेजमेंटचा सपोर्ट आहे. आता हे सगळं भारी आहे. मग आता निर्णय कोणाला घ्यायचा आहे? निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुमचं पास्ट मध्ये काय झालं असेल ते बाजूला ठेवून ह्या कंपनीचा व्यवस्थित अभ्यास करून ऑनलाईन ह्याचं तुम्ही बघू शकता किती चांगले रिव्ह्यूज आहेत. हे सगळं पाहून तुम्ही ह्या कंपनी सोबत जॉईन व्हायचा निर्णय घ्यायचा आहे. बाकी तुम्ही हे सगळं सेशन एवढं मनापासून ऐकलं त्याबद्दल थँक्यू. अँड आता आपण काही इथे अचिव्हर्स आहेत. मी सगळ्या अचिव्हर्सला सांगेल, सगळ्या ऑप्स क्लब अँड अबाव लीडर्सला सांगेल, त्यांचे कॅमेरा ऑन करा. ज्यांचे कॅमेरा ऑन असतील त्यांचं आपल्याला थोडं शेअरिंग ऐकायचंय. चलो मी रेकॉर्डिंग स्टॉप